नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण ना परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतो तसा पनीर टिक्का बनवणार आहोत। आणि या पनीर टिक्क्याला ना मस्त आपण ते कोलवर जसा तो टिक्का बनवला जातो किंवा भट्टीत बनवला जातो तशी अचूक चव येण्यासाठी काय काय स्टेप्स आहेत तेही बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे आपण जे पनीर टिक्का बनवतो तेव्हा असे वुडन स्क्यूअर्स वापरतो, लाकडी स्क्यूअर्स म्हणतात त्याला। तर हे स्क्यूअर्स तुम्ही जर डायरेक्ट असे वापरले ना, काय होतं भट्टीत किंवा ओव्हनमध्ये किंवा गॅसवर जरी वापरले तर हे पेट घेण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे हे रॉ कधीच वापरायचं नाही। एक छान प्लेट किंवा ट्रे घ्यायचा, त्यामध्ये हे स्क्यूअर्स ठेवायचे, त्यावर पाणी घालायचं आणि पाण्यामध्ये कमीत कमी 1 तासभर हे स्क्यूअर्स आहेत ना असे सोप करायला ठेवून द्यायचे। म्हणजे त्यामध्ये ओलावा ॲब्झॉर्ब होतो आणि हीटमुळे ते डॅमेज होत नाहीत स्क्यूअर्स। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करू नका। टिक्का बनवण्यासाठी ना दाटसर दही वापरायचं असतं, तर त्यासाठी काय करायचं, एक छान अशी गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची, एक सुती कापड त्यामध्ये घालून घ्यायचं, खाली एक खोलगट भांडं ठेवायचं, यामध्ये दही घालायचं। सो इथे 1 कप मी दही घेतलेलं आहे, बांधून घ्यायचं हे आणि यातलं पाणी आहे ना निथळण्यासाठी हे एक अर्धा तास तरी आपण बाजूला ठेवून देऊया। तर आपण भाज्या तयार करून घेऊयात। सो भाज्यांमध्ये कांदा मी घेतला आहे, चौकोनी आकारामध्ये या भाज्या आपल्याला कट करून घ्यायच्या। हा एक कट आणि हा असा क्रॉस एक कट आणि मध्यभागी, आणि असं केलं की हे बघा याचे 2-2 पाकळ्यांचे 1 पाकळी करते। तर यातल्या बियांचा पोर्शन पूर्ण काढून टाकायचं। हे असं थोड्या जाडजाड चंक्समध्ये कट करायचं। हा जो कर्व पार्ट आहे ना हा काढून टाकायचा। हा नंतर भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता। टोमॅटोचा ना बिया मात्र काढून घ्यायच्या टिक्कासाठी स्पेसिफिकली। तर इथे टोमॅटोच्या ऐवजी तुम्ही लाल रंगाची ढोबळी मिरची वापरली तरी चालेल, पण साधारणपणे घरात जे उपलब्ध असतात ना जिन्नस त्यात हे करायचा मी प्रयत्न करते। आता पनीर देखील कट करून घेऊयात। सो हे जे अनइवन एजेस आहेत ना हे काढूयात। पनीर टिक्का बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे याच्यासाठी ना कधीच मलाई पनीर वापरायचं नाही। मलाई पनीर वापरलं ना तर त्याला जो स्टिफनेस लागतो ना पनीर टिक्क्याचा तो अजिबात येणार नाही। त्यामुळे शक्यतो रेग्युलर पनीर वापरायचं। आणि हे पनीर आहे ना हे जाडजाड चंक्समध्ये कट करून घ्यायचं। खूप जर बारीक तुकडे केले ना तर ते स्क्यूअरमधून गळून पडतात। इथे ना सगळ्या भाज्या छानपैकी अशा आपण कट करून ठेवलेल्या आहेत। आता दही बघूयात नीट सेट झालंय का। आता हे घट्ट दही काढूयात आणि यामध्ये आता मसाले घालून घेऊयात, ज्यामध्ये सगळ्यात आधी जाईल आलं लसूण पेस्ट, लाल तिखट 1 मोठा चमचा लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी। याचा स्वाद आहे ना खूप छान उतरतो या टिक्क्यामध्ये। छान अशी क्रश करून घालायची, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळं एकजीव करूयात। सो टिक्का बनवताना त्यामध्ये बऱ्यापैकी थोडासा फूड कलर असतो। सो अगदी 1 ड्रॉप मी घालते, अगदी ऑप्शनल आहे, नाही घातला काहीच हरकत नाही। आणि त्याचसोबत यामध्ये घालते 1 चमचाभर तेल आणि अगदी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर। कॉर्नफ्लॉरमुळे काय होतं ना हे जे बाइंडिंग आहे हे पनीरला छान स्टिक होऊन जातं। कॉर्नफ्लॉर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। कॉर्नफ्लॉरमुळे टिक्काला छान असा कुरकुरीत व्हायला मदत होते।
बेसन, तांदळाचं पीठ हे सबस्टिट्यूट तुम्ही वापरू शकता. हे छान आता मिश्रण एकसंध झालेलं आहे. यामध्ये घालूयात आपले पनीरचे क्यूब्स, जे आपण छान असे मोठ्या मोठ्या आकारात कट करून घेतलेले, आणि त्याचसोबत या भाज्या ज्या आपण आधी कट करून घेतल्या. हे मिसळून घेऊयात छानपैकी. चला तर मग हे छान एकजीव झालेलं आहे. आता एक अर्धा तास हे झाकण ठेवून मॅरिनेट करून घेऊयात. आता हे मिश्रण मस्त मॅरिनेट झालं आणि काय सुवास दरवळतो, परफेक्ट टिक्क्याचा जो असतो ना तो सुवास. आता इथे ज्या स्टिक्स आहेत, या स्टिक्सही जवळपास मी 1-2 तास तरी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. त्या पाण्यातून काढूयात सगळ्या स्टिक्स. आता आपण हे अरेंज करायला घेऊयात. तर सगळ्यात आधी शिमला मिर्च बेसला एक कांद्याचा लेयर लावूयात. टोमॅटो, पनीर घालूयात. पुन्हा सेम स्टेप रिपीट करायची. आणि वर आणि खालच्या बाजूने हलकंसं आपण गॅप ठेवणार आहोत. आता तंदूर नाही आहे, एकतर अव्हन असेल तर ऑफकोर्स 180 किंवा 200 डिग्री सेल्सिअसवर अव्हनमध्ये ग्रिल मोडला टाका, हे छान ग्रिल होतं. पण तेही नसेल तर गॅस घ्यायचा. गॅसवर बघा मी असा मस्त असा एक कोळसा ठेवला आहे गरम करायला. हा कोळसा छान गरम करून घ्यायचा. त्यावर आहे ना अगदी थोडंसं तूप सोडायचं कोळशावर आणि त्याचा धूर होतो. आता ही जी स्टिक आहे, टिक्क्याची स्टिक, ही हलक्या हाताने एक शक्यतो चिमटं वापरायचं आणि यावर पकडायचे, जेणेकरून कोळशाची धुरी पण याला लागते. हा टिक्का छान आपला सगळ्या बाजूने रोस्टही होतो. खूप तासभर हे करायची गरज नाही आहे प्रोसेस. हलकंसं पनीरचा रंग बदलेपर्यंत आणि त्याचं आउटर कोटिंग क्रिस्पी होईपर्यंत हे करायचं. हे बघा छान एक एक बाजू होत आली की हे असं रोटेट करायचं. बघा काय सुंदर दिसतंय, फटाफट बनवून तयार होताना. काय सुरेख रंग आलेला आहे आणि मस्त ज्युसी पण दिसतोय. आता हा ठेवूयात. पनीर टिक्क्याचा परफेक्ट बार्बिक्यूमध्ये मिळतो ना असाच मस्त सुवास दरवळतोय. तो जो कोळसा आहे, त्याची जी धुरी तयार होते, त्याचा परफेक्ट आहे ना तो जी चव आहे, फ्लेवर आहे, त्या टिक्क्यामध्ये उतरते आणि बार्बिक्यूमय आमचं घर झालेलं आहे. हा परफेक्ट तंदूरमध्ये जो शेकला जातो ना तसाच हा लागतो. रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, 1 कांदा, 1 ढोबळी मिरची, 1 टोमॅटो, 200 ग्रॅम पनीर, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर, खायचा लाल रंग, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉर, कोळसा आणि साजूक तूप. स्क्यूअर स्टिक अशा पद्धतीने किमान 1 तास पाण्यात भिजवायच्या, म्हणजे हीटमुळे त्या पेट घेणार नाहीत. आता चाळणीवर सुती कापड ठेवायचं आणि त्यावर दही घालून घट्ट बांधून पाणी निथळण्यासाठी ठेवायचं. आता कांदा अशा पद्धतीने कापायचा. ढोबळी मिरची पण अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करत चिरायची. टोमॅटोचा गर काढायचा आणि त्याचे काप करायचे. पनीरचे चौकोनी आकारात थोडेसे जाडसर काप करायचे. आता घट्ट दह्यात आलं लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, चवीपुरतं मीठ, कसुरी मेथी, कोथिंबीर हे घालून मिश्रण एकजीव करायचं. त्यात आवडीप्रमाणे फूड कलर, थोडं तेल आणि कॉर्नफ्लॉर घालायचं. या मिश्रणात आता पनीर, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घालायचे आणि व्यवस्थित मिसळून अर्धा तास मुरवून घ्यायचे. आता भिजवलेल्या स्टिक्समध्ये अशा पद्धतीने शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि पनीर मध्यभागी लावायचे. आता कोळशावर थोडं तूप घालून या तयार केलेल्या स्टिक्स भाजून घ्यायच्या. झाला आपला रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का तयार. बऱ्याचदा काय होतं ना
की घरामध्ये भाज्या नसतात किंवा भाजी चिरून भाजी बनवायचा कंटाळा येतो, तर याची सोय ना आपल्या आधीच्या पिढीने आधीच केलेली आहे की भाजी नसल्यावर काय खायचं. तर आज अशीच एक रेसिपी किंवा एक पारंपरिक पदार्थ आपण बघतो ज्याचं नाव आहे कांदवणी. अतिशय जबरदस्त ही रेसिपी आहे. फटाफट बनवून तयार होते आणि मुख्य म्हणजे चमचमीत होते. म्हणजे असं वाटतही नाही की तुम्ही इतक्या फास्ट हे भाजी बनवली आहे. भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत. तर तेल गरम केलेलं आहे, यामध्ये घालूयात ठेचलेला लसूण. 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या फक्त ठेचून घेतल्या. हा परतून घ्यायचा लसूण हलकासा परतत आला की यामध्ये घालूयात कांदा. कांदा आहे ना खूप असा बारीक चिरायचा नाही आहे कांदवणीसाठी, हलकासा असा जाड ठेवायचा आणि कांदाही परतून घ्यायचा. आणि कांदा जरा पटकन शिजावा यासाठी काय करते मी, यावर थोडंसं घालते मीठ, अगदी चिमूटभर, आणि मस्त सोनेरी रंगावर परतूया. सोनेरी रंगावर असा छान परतून झाला की आता यामध्ये घालूयात सुकं खिसलेलं खोबरं आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट 1 ते 2 चमचे, आणि हे परतून घेऊयात मिनिटभर. शेंगदाण्याचा कूट आणि खिसलेलं खोबरं छान असं यामध्ये परतून झालं की यामध्ये घालूयात मसाले. संडे मसाला घातलं की बाकी काहीच घालायची गरज नाही आहे. धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला असलं काहीच घालायची गरज नाही आहे. आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे करूयात मिक्स. आता गॅस बंद केला ना, ही छान असे कुरकुरीत होते आणि जबरदस्त लागते. मऊ भातासोबत चव छान लागते. पण सुकी नसेल खायची, तुम्हाला रसरशीत करायची असेल तर आता यामध्ये मी घालते पाणी. क्या बात. याला मस्त उकळून घेऊया. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर, भन्नाट. अर्थातच भाकरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण भन्नाट लागते. कांदवणी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, किसलेलं सुकं खोबरं, 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. गरम तेलात लसूण परतायचा. आता त्यात जाडसर चिरलेला कांदा थोडंसं मीठ घालून सोनेरी रंगावर परतायचा. आता त्यात सुकं खोबरं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि हे मिश्रण परतायचं. आता त्यात संडे मसाला, तिखट, चवीप्रमाणे मीठ घालून नीट मिसळायचं आणि आता पाणी घालून याला उकळी काढायची. आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली कांदवणी तयार. शाही मसाला दूध कसं बनवायचं ते बघणार आहोत. अतिशय रिच होतं, क्रीमी होतं. कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरणार नाही आहोत आणि त्याचसोबत यामध्ये ना नैसर्गिक रंग पण वापरणार आहोत, ज्यामुळे ते दूध पौष्टिकही होतं, दिसायलाही सुंदर दिसतं. आणि केशर बिशर म्हणजे महागडे पदार्थ नसतील तर तो ऑप्शनही छान आहे, ते मी पुढे दाखवतेच. इथे मी घेतलेलं आहे 1 लिटर दूध. 1 लिटर दुधाचं मसाला दूध केलं तर ते 8 ते 10 जणांसाठी सफिशियंट होतं. म्हणजे जो आपला दुधाचा कप असतो, छोटा पेपर कप, तेवढं भरून दिलं. तुम्हाला अगदी थोडं एक्स्ट्रा करायचं असेल तर 1.5 लिटर दूध घेतलं तर जास्तीचं होईल. म्हणजे भीती वाटते कधी पुरेल का नाही, तर 1.5 लिटर दूध तुम्ही इथे घेऊ शकता. 1 लिटर फुल क्रीम, फुल फॅट किंवा म्हशीचं दूध ज्याला म्हणतात ते मी घेतलंय. यावर छानपैकी मी घालते आधीच केशर कड्या. केशर आधीच घातल्यामुळे काय होतं ना, जसं दूध गरम होतं तसं हे केशरही छान त्यामध्ये त्याचा रंग उतरायला सुरुवात होते. आता दुधाला उकळी काढूयात एक. आता इथे ना हे दूध जसं आपण शिजवतो ना किंवा गरम करतो तसं 2-2 मिनिटांनी असं ढवळून घेणं
अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर काय होतं ना, दुधामध्ये जे फॅट्स आहेत ते फॅट्स कढईच्या बेसला चिकटतात आणि मग दूध हलकंसं करपण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी मध्ये मध्ये लक्ष देणं आणि असं ढवळत राहणं गरजेचं आहे. दूध गरम होतोय तोवर आपण या शाही मसाला दूधसाठी शाही तयारी करूयात. तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायचे बदाम. म्हणजे 1 लिटर दूध असेल तर 10 ते 12 बदाम पुरेसे होतात. त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि 1 तासभर भिजण्यासाठी ठेवायचे. त्याचसोबत इथे घ्यायचे 10 ते 12 काजू एका बाउलमध्ये. त्यामध्ये घालायचं 1 मोठा चमचा मगज बी. मगज बी नसेल तर काय करायचं, काही नाही करायचं, 10 ते 12 शेंगदाणे घ्यायचे, कच्चे शेंगदाणे. बदामासोबतच तेही भिजत घालायचे. आणि पुढे काय करायचं ते सांगते. सो हे दोनही जिन्नस साधारण 1 तासभर भिजवून घ्यायचे. 1 तासभर भिजत झाले की तुम्ही बघू शकाल बदामाची टरफलं फटाफट निघतात. बदामाची टरफलं काढून घ्यायची आणि यातलं जे पाणी आहे मगज बी आणि काजू भिजत घातलेलं ते पण पाणी पूर्ण उपसून काढायचं. तुम्ही जर इथे मगज नसेल वापरत तर शेंगदाण्याची टरफलं फक्त काढून घ्यायची, कारण ती टरफलं मग दुधामध्ये दिसायला छान नाही दिसत. नाही काढली तरी हरकत नाही. मिक्सरचं भांडं आहे, यामध्ये घालूयात हे भिजवलेले मगज बी आणि काजू. आता हे जे बदाम आहेत भिजवून त्याची टरफलं काढून घेतली होती हेही घालूयात. आणि आत्ता पाणी न घालता याचं पेस्ट तयार करूयात. हे हलकंसं फिरवून झालं की मग आता यामध्ये पाणी घालायचं. पाण्यासकट सुरुवातीला जर आधी तुम्ही याची पेस्ट तयार करायला गेलात ना तर काय होतं, छान अशी फाईन पेस्ट तयार होत नाही. त्यामुळे पाणी नंतर घालूयात आणि आता छान पेस्ट तयार करूयात. चला हे आहे तयार, हे साईडला ठेवूयात. चला इथे दुधाला आहे ना छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकाल केशरचाही हलका हलका रंग यामध्ये यायला सुरुवात झाली. आता या स्टेजला यामध्ये मी घालते अर्धा कप साखर. दूध आहे ना अजिबात आटवून वगैरे घ्यायची गरज नाही आहे या रेसिपीला. सुकामेवा पुन्हा, कारण शाही मसाला दूध करत आहोत त्यामुळे हे भिजवलेलेच जे आपण जिन्नस घेतले होते त्यातले थोडे मी जास्त भिजवले होते आणि तेच चिरून मी यामध्ये घालते. आता ही जी पेस्ट आपण तयार करून घेतली आहे ही सगळी पेस्ट यामध्ये घालूयात, करूयात मिक्स. आणि आता याला रंगही सुरेख आला पाहिजे. केशरने जर हवा तसा तुम्हाला रंग नाही आला किंवा केशर नसेल काही हरकत नाही. यामध्ये आपण घालूयात हळद, अगदी पाव चमचा हळद. हळदीने नैसर्गिक रंग त्यामध्ये उतरतो, दिसायला सुंदर दिसतो आणि दुधाची पौष्टिकता पण वाढते. आणि अजिबात कोणाला कळणार नाही यामध्ये आपण हळद वापरलेली आहे. क्या बात आहे. 10 मिनिटं एकत्र व्यवस्थित शिजवून घेऊयात जेणेकरून सुकामेवा शिजेल, साखर विरघळेल आणि हे सगळं दूध एकसंध होईल. आता हे सगळे जिन्नस घातल्यावर जेमतेम 10 मिनिटं हे मी दूध व्यवस्थित उकळून घेतलेलं आहे, बॉईल करून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल मस्त असं दाटसर दिसतंय. कन्सिस्टन्सी छान आलेली आहे आणि तो हळदीचा रंग आहा काय उतरला आहे. मस्त असं बदामी दूध दिसतंय. क्या बात आहे. खूप गडद नाही आणि खूप लाईटही नाही. गॅस केलेला आहे बंद. आता यामध्ये घालूयात वेलची पूड. सो इथे 6 वेलची मी घेतलेली आहे, अख्खी वेलची. त्याच्या बिया काढून त्याची पूड तयार केली आणि अगदी चिमूटभर, चिमूटपेक्षाही कमी किंवा नगभर म्हणलं तरी चालेल जायफळ. हे करूयात मिक्स आणि मस्तपैकी आपलं हे मसाला दूध बनवून झालेलं आहे तयार. 10 लोकांसाठी शाही मसाला दूध करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर म्हशीचं दूध, केशराच्या काड्या, 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू, 1 मोठा चमचा मगज बी, अर्धा कप साखर, भिजवून बारीक केलेला सुकामेवा, पाव चमचा हळद, वेलची पूड, जायफळाची पूड. दूध मध्यम आचेवर गरम करतानाच त्यात केशर घालायचं आणि मध्ये मध्ये ढवळून घेत उकळायचं. भिजवलेले जिन्नस मिक्सरमध्ये आधी कोरडे आणि नंतर थोडं पाणी घालून एकत्र वाटून घ्यायचे. आता उकळत्या दुधात साखर, सुकामेवा आणि वाटलेली सुक्या मेव्याची पेस्ट घालायची आणि त्यावर थोडीशी हळद घालायची. आता हे मिश्रण 10 मिनिटं मध्यम आचेवर उकळायचं. आवडीप्रमाणे यावर वेलची पूड आणि जायफळ घालायचं
झालं आपलं शाही मसाला दूध तयार.